नमस्कार. उजनी, वीर व इतर धरणांच्या अपडेटबरोबर आपण नियमित हवामानाचा अंदाज सुरू केलेला आहे. आज 12 ऑगस्ट महाराष्ट्रात पावसाचे वातावरण कायम असून मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तसेच सातारा घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे सातारा घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचा परिणाम पुढील काळात नीरा-खोरे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर होऊ शकतो. त्यामुळे उजनी, वीर, नीरा-देवघर, भाटघर, गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे राहणार आहे. पुढील काही दिवस पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच धरणांच्या अपडेट व इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीसाठी निश्चितपणे एक लाईक करा, जेणेकरून सर्वात अगोदर आमच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. वीर धरणातून तुफान पाणी सोडलं आहे असं आपण सांगितलेलं आहे. मग नेमकं काय घडलं आहे आपण ते पाहण्या अगोदर उजनीचं थोडक्यात आढावा घेऊया. उजनी धरणाची टक्केवारी ही 99.78% झाली असून उजनी धरणात 117.11 TMC पाणीसाठा आहे, तर यातील उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC झाला आहे. उजनी धरणावर कोणत्याही पावसाची नोंद झालेली नाही, पण उजनीत येणारी आवक ही 5504 क्युसेक्स आहे. तर उजनीतून चिनामाडा योजना 210 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 110 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, तर मेन कॅनल 2550 क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे. तर वीर धरणामधून नीरा नदीत काल सायंकाळी जो आपण बातमीत पाहिला तो 5637 क्युसेक्सचा एकूण विसर्ग सोडलेला होता. मात्र लगेच कालच रात्री तो कमी केला व 1100 क्युसेक्स केला व आज दुपारी 1:30 वाजता पुन्हा तो वाढवून 5737 क्युसेक्स करण्यात आलेला केला व पुन्हा आज दुपारी 4 वाजता वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवून 13,911 क्युसेक्स अधिक अतिवाहकाद्वारे 1100 क्युसेक्स असा एकूण 15,011 क्युसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता व सावधानता बाळगावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग कार्यकारी अभियंता फलटण यांनी केलेले आहे.